तुमचं आयुष्य बदलायचंय तर आधी तुमची वाइब्स बदला, म्हणजे तुमची सकारात्मक ऊर्जा बदला. जर तुम्ही तुमची ऊर्जा बदलली तर तुम्ही तुमचे आयुष्यही बदलू शकता. ते कसं याचं उत्तर तुम्हाला आजच्या पुस्तकातून मिळणार आहे. चला तर मग सुरू करूया. हाय हॅलो नमस्कार, बुकवाणी या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे. आज आपण लेखक वेक्स किंग लिखित गुड वाइब्स गुड लाईफ या पुस्तकाचे सारांश रूपी अभिवाचन करणार आहोत. चला तर मग ऐकूया. या पुस्तकातील पहिला भाग, विचार. जर तुम्हाला वाटत असेल की काहीतरी चांगले घडेल तर ते घडण्याची शक्यता वाढते. येथे महत्त्वाचा संदेश असा आहे की आकर्षणाच्या नियमानुसार तुमचे विचार तुमची वास्तविकता ठरवतात. उलट देखील खरे आहे. जर तुम्ही नकारात्मक विचारांवर लक्ष केंद्रित केले आणि सर्वात वाईटाची अपेक्षा केली तर तुम्ही ते खरे होण्याची शक्यता वाढवता. आकर्षणाच्या नियमाचा वापर करून लेखकांना यश मिळाले, पण तरीही त्यांच्या हे लक्षात आले की ते नेहमीच काम करत नाही. असे का होते? त्यांना जाणवले की ते काहीही विचार करत असले तरी त्यांचे विचार नेहमीच नकारात्मकतेसोबत असतात आणि या संयोजनाने ते अधिक गोंधळलेले असतात. या समस्येचे निराकरण करण्यासाठी त्यांनी स्वतःचा एक नवीन नियम शोधला, ज्याला त्यांनी कंपनाचा नियम म्हटले. यानुसार जेव्हा तुम्ही उत्साहित असता आणि ऊर्जा प्राप्त करता तेव्हा तुमची वास्तविकता देखील सकारात्मकतेने भरलेली असते आणि तुम्ही गोष्टी आकर्षित करता. हे क्लिष्ट वाटू शकते, परंतु ते वास्तविक विज्ञानावर आधारित आहे. समजून घ्या की विश्वातील प्रत्येक गोष्ट आपल्या मेंदूसह कंपन करणाऱ्या अणूंनी बनलेली आहे. याचा अर्थ असा आहे की आपले विचार आणि भावनांसह इतर सर्व गोष्टी देखील कंपित झाल्या पाहिजेत. लेखकाचा असा विश्वास आहे की उत्साह आणि प्रेम यासारख्या भावनांची वारंवारता जास्त असते, तर राग आणि दुःखाच्या भावनांची वारंवारता कमी असते. या कंपनाद्वारे तुम्ही तुमच्या सभोवतालच्या जगावर प्रभाव टाकू शकता. जेव्हा एखादा अणू कंपित होतो तेव्हा त्याच्या सभोवतालचे अणू देखील त्याच वारंवारतेने कंपन होऊ लागतात. म्हणून जर तुमच्या भावना जास्त कंपन निर्माण करतात तर तुमचे वास्तव देखील जास्त कंपन निर्माण करेल. तुमचे बाह्य जग चांगले आणि अधिक आनंददायी होईल. तुम्ही तुमच्या कंपनाची वारंवारता नियंत्रित करू शकता. हे अशक्य वाटू शकते, परंतु जेव्हा भावनांचा विचार केला जातो तेव्हा तुम्ही हिरव्या शेवाळाची प्रेरणा घेऊ शकता. हिरवा शेवाळ ही एक नैसर्गिक वनस्पती आहे जी इतर वनस्पतींपासून ऊर्जा घेते. शेवाळेप्रमाणे तुम्ही लोकही तुमच्या वातावरणातून तुमची ऊर्जा काढता. प्रत्यक्षात आपल्या सभोवतालच्या गोष्टी वाईट चालल्या असताना तुम्हाला सकारात्मक ऊर्जा कशी वाटू शकते? म्हणून उच्च कंपन साधण्यासाठी तुमची पहिली प्राथमिकता लोकांसोबत अधिक वेळ घालवणे असावी. येथे मुख्य संदेश असा आहे की तुम्ही तुमच्या कंपनाची वारंवारता नियंत्रित करू शकता. चांगली कंपने संसर्गजन्य असतात. जर तुम्ही स्वतःला अशा लोकांभोवती वेढले जे प्रेम आणि आनंदाची इच्छा बाळगतात तर त्यांची मानसिक स्थिती तुमच्यावर परिणाम करेल. एकदा तुम्ही त्यांच्या उच्च वारंवारतेने कंपन सुरू केले की तुम्ही त्यांच्यासारख्या अधिक लोकांना तुमच्या आयुष्यात आकर्षित करू शकाल. तुमची भावनिक वारंवारता वाढण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे अधिक देहबोली स्वीकारणे. संशोधनातून असे दिसून आले आहे की हसण्याने तुमच्यात एंडोर्फिन म्हणजे तुम्हाला चांगले वाटणारे रसायन वाढते. म्हणून पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही दुःखी असाल तेव्हा स्वतःला हसण्यास भाग पाडा आणि तुम्हाला याचे फायदे जाणवतील. तुम्ही एक आसन तयार करू शकता आणि स्वतःला भावनिक धार देऊ शकता. सामाजिक मानसशास्त्रज्ञांना असे आढळून आले आहे की दिवसातून फक्त 2 मिनिटे उभे राहणे किंवा बसणे टेस्टोस्टेरॉन नावाचे हार्मोन, जे की आत्मविश्वास वाढवते, ते 20% वाढते असे आढळले आहे. जर तुम्हाला अधिक कंपन हवे असेल तर तुम्हाला समाजापासून विश्रांती घ्यावी लागेल. आधुनिक जीवनापासून विश्रांती घेतल्याने तुम्हाला रिचार्ज होण्यास मदत होते. जरी ते तुम्हाला असामाजिक वाटू शकते तरी ते पूर्णपणे निरोगी आहे. शेवटी तुमचे कंपन आणखी वाढवण्यासाठी निसर्गात एकटे वेळ घालवण्याचा प्रयत्न करा. संशोधनातून असे दिसून आले आहे की फक्त निसर्गात राहिल्याने
तुमचे शरीर आणि मन सुधारते. तुम्ही बागेत बसून तुमचे काम करू शकता किंवा कदाचित तुमच्या शेजारच्या उद्यानात फिरायला जाऊ शकता. शिवाय जर दिवस उन्हाचा असेल तर तुम्हाला अधिक संधी मिळतील, कारण सूर्याच्या किरणांमुळे तुम्हाला जीवनसत्वे आणि सेरोटोनिन मिळतात. हे 2 पदार्थ तुमचा मूड स्थिर करण्यास मदत करतात. या पुस्तकातील दुसरा भाग, उच्च कंपन. सकारात्मक लोकांसोबत वेळ घालवल्याने तुमचे कंपन कसे वाढू शकते आणि तुम्हाला स्वतःचे सर्वोत्तम रूप बनण्यास मदत होते हे आपण पाहिले आहे. उलट देखील खरे आहे. नकारात्मक लोकांभोवती राहिल्याने तुम्हाला नकारात्मक, कमकुवत आणि असुरक्षित वाटू शकते. तुम्ही असा युक्तिवाद करू शकता की यामुळे तुम्ही कमकुवत होता. जर तुम्ही स्वतःला अशा परिस्थितीत पाहत असाल तर स्वतःला असे म्हणू नका की तुम्ही कमकुवत आहात किंवा वाईट वाटल्यास तुम्हाला दोषी ठरवू शकता. परंतु लक्षात ठेवा, जरी तुम्ही लोकांशी संवाद साधला नाही तरी काही जण त्यांच्या वारंवारतेने कंपन करू लागतील. लवकरच तुम्ही त्यांच्या वाईट कंपन्यांना तुमच्या आयुष्यात आकर्षित कराल आणि तुम्हाला ते कळण्यापूर्वीच तुमचे वास्तव नकारात्मकतेने भरले जाईल. तुमच्या स्वतःच्या वैयक्तिक विकासाबद्दल विचार करा. तुमच्यात एक मोठे झाड बनण्याची क्षमता होती. जर तुम्ही नकारात्मक गोष्टी आकर्षित केल्या तर तुम्ही तुमच्याकडे असलेल्या मजबूत झाडात वाढ करू शकणार नाही. परंतु तर नकारात्मक लोकांना स्वीकारले नाहीत तर तुमच्या स्वतःच्या विचारी वर्तनाला नकार देणे देखील महत्त्वाचे आहे. तुम्ही फक्त इतर नकारात्मक लोकांना स्वीकारू नये इतकेच नाही, तर तुमच्या स्वतःच्या विचारी वर्तनाला नकार देणे देखील महत्त्वाचे आहे. जेव्हा आपण नियमाबाहेर जातो तेव्हा आपण अनेकदा वाईट मूडमध्ये किंवा अस्वस्थ असल्याचे सांगून आपल्या कृतीचे समर्थन करतो. आपण असे गृहीत धरतो की आपल्या आजूबाजूला सगळे ठीक नाही आणि त्यामुळे आपल्याला वाईट वाटते. गोष्ट अशी आहे की इतर लोक काय अनुभवत आहेत हे तुम्हाला कधीच कळत नाही आणि जेव्हा तुम्ही तुमच्या मित्रांना आणि नातेवाईकांना तुमच्या भावना व्यक्त करायला सुरुवात करता तेव्हा तुम्ही त्यांना खरोखर दुखावत असता. या पुस्तकातील तिसरा भाग, दोषारोपांचा खेळ. बरेचदा जेव्हा कोणी आपल्यावर त्यांच्या भावना दुखावल्याचा आरोप करतो तेव्हा आपण त्यांना सांगतो की आपण जे बोललो किंवा केले ते वाईट नव्हते. आपण जबाबदारी घेणे टाळतो आणि आपल्या वर्तनाचा चुकीचा अर्थ लावल्याबद्दल त्यांना दोष देतो. सत्य हे आहे की आपल्याला इतरांना त्यांच्या भावना योग्य आहेत की नाही हे सांगण्याचा अधिकार नाही. जर तुम्ही एखाद्याला दुखावलेले असेल तर ते मान्य करा. जबाबदारी घेणे हा स्वतःवर प्रेम करण्याचा एक भाग आहे. तुम्ही स्वतःला संदेश देत आहात की तुम्ही नकारात्मकतेपेक्षा चांगले आहात, मग ते तुमच्या वागण्यामुळे असो किंवा तुमच्या आयुष्यातील इतर कोणामुळे असो. जर कोणी तुम्हाला आवडत असलेल्या 5 गोष्टींची यादी बनवण्यास सांगितले तर तुम्ही त्या 5 गोष्टींमध्ये स्वतःचा समावेश कराल का? दुर्दैवाने आपल्यापैकी कोणीही करणार नाही. याचे कारण असे आहे की आपला समाज आपल्याला स्वतःवर प्रेम करायला शिकवत नाही. यामुळे प्रत्येक जण स्वतःवर प्रेम करण्याच्या अभावाने ग्रस्त आहे. आजच्या जगात आपण अनेकदा अशा लोकांसोबत वेळ घालवतो ज्याच्यासोबत आपण वेळ घालवायला पाहिजे असे आपल्याला वाटते, पण आपण स्वतःला कधी विचारत नाही की आपण स्वतःवर प्रेम करतो का, आपला स्वतःचा आदर करतो का. ही एक समस्या आहे, कारण खरा आनंद आणि समाधान स्वतःवर निःशर्त प्रेम केल्याने आणि इतरांना तुमच्याबद्दल काय वाटते किंवा काय वाटत नाही याची पर्वा न केल्याने मिळते. येथे मुख्य संदेश म्हणजे स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी स्वतःवर प्रेम करणे. असुरक्षितता ही एक धोकादायक गोष्ट आहे आणि ती तुमच्या नातेसंबंधावर परिणाम करू शकते. अशा प्रियकराचा विचार करा जो गुप्तपणे आपल्या जोडीदाराची ईमेल्स आणि संदेश तपासतो. हे मत्सर आणि असुरक्षितता यातून येते. कदाचित त्यांना वाटते की ती पुरेशी विश्वासार्ह नाही आणि या कृतीमुळे त्यांचे नाते संपते. जर तुम्ही स्वतःवर प्रेम केले नाही तर इतर लोक तुमच्या नकारात्मक विचारांचा फायदा घेतील, ज्यामुळे तुम्हाला स्वतःवर प्रेम करणे कठीण होईल. स्वतःवर प्रेम करण्याचा एक भाग म्हणजे तुमचे स्वतःचे शरीर स्वीकारणे, जे आत्ताच्या काळात सोशल मीडियावर मॉडेल्स आणि सेलिब्रिटींच्या फोटोंनी भरलेले असताना सोपे नसते. हे फोटो तुलना करण्यास प्रोत्साहित करतात आणि
तुम्हाला कनिष्ठ भासवतात। आणि जरी तुम्हाला असे वाटत असेल हे सुंदर लोक इतरांपेक्षा आनंदी आहेत, परंतु ते सुद्धा लोक अनेकदा स्वतःवर संशयाच्या भावनांशी झुंजतात। लेखकाने एकदा सोशल मीडियावरील एका प्रभावशाली व्यक्तीशी प्लास्टिक सर्जरी करण्याच्या तणावाबद्दल बोलले होते। नंतर लेखक एका ओळखीच्या महिलेबरोबर बोलले, जिला तिच्या स्वतःच्या लुकबद्दल असुरक्षित वाटत होते आणि तिला असे वाटत होते की जर ती तिच्या फोटोसारखीच रिअल लाईफ मध्ये दिसत असेल तर तिचे जीवन खूप चांगले होईल। हे शतकानुशतके चालू आहे, परंतु खरी गोष्ट ही आहे की तुम्ही बाहेरून कसे दिसता याला फारसे महत्त्व नाही, तुम्ही आतून कसे आहात याला जास्त महत्त्व आहे। या पुस्तकातील 4था भाग, प्रेम सर्वत्र आहे। मी मांडलेला मुद्दा असा आहे की तुम्हाला स्वतःवर प्रेम करण्याचा एक मजबूत पाया आवश्यक आहे, जेणेकरून तुम्ही स्वतःला जसे आहात तसेच स्वीकारू शकाल। जीवनात तुम्ही एकतर आनंदाचे बीज पेरू शकता किंवा दुःखाचे जीवन निवडू शकता। स्वतःवर प्रेम करायला शिकणे म्हणजे सर्व काही ठीक आहे, चांगले आहे, तुम्ही तुमचे जीवन बदलू शकता अशा टप्प्यावर पोहोचण्यासाठी तुम्हाला ते समजून घेणे आवश्यक आहे की तुमचे प्रत्यक्षात 2 मने आहेत, फक्त एक नाही। तुमचे पहिले मन जागरूक आहे, ते सर्व विचार, भावना आणि तुम्हाला माहिती असलेले सर्व काही साठवते, आणि दुसरे मन अवचेतन मन आहे, ते पृष्ठभागाखाली असलेल्या सर्व श्रद्धा साठवते। तुमचे मन एखाद्या बागेसारखी कल्पना करा, तुमचे अवचेतन मन मातीसारखे कार्य करते, पृष्ठभागाखाली गाडलेले परंतु महत्वाचे। जर ही माती बरोबर नसेल तर वाढणारे रोप चांगले राहणार नाही। येथे मुख्य संदेश असा आहे की जीवनात तुम्ही एकतर आनंदाचे बीज पेरू शकता किंवा दुःखाचे जीवन निवडू शकता। क्षणभर कल्पना करूया की तुमचा विश्वास तुमच्या अवचेतन मनात रुजतो। तुमच्याकडे चांगले किंवा वाईट मूल्य आहेत, ज्यामुळे तुमच्यासाठी एक चांगली बाग तयार होईल किंवा विषारी होईल। तुमची वास्तविकता बदलण्यासाठी तुम्हाला वाईट बियाणे उपटून टाकावे लागेल। तुमच्या विश्वासावर चिंतन करा आणि ते कुठून आले हे स्वतःला विचारा। जेव्हा लेखकाने स्वतःच्या विश्वास प्रणालीचे परीक्षण केले तेव्हा त्याला आढळले की लोक एका विशिष्ट पद्धतीने जगण्यासाठी प्रोग्राम केलेले असतात। यशस्वी जीवन जगण्यासाठी फक्त काही लोक भाग्यवान असतात, बहुतेक इतर दुर्दैवी असतात आणि त्यांच्या नशिबात समस्या असतात। लेखक म्हणतात की जीवनातील तुमचा मार्ग बदलता येत नाही, पण जेव्हा त्यांनी त्यांच्या विश्वासामधील ही घाण शोधली तेव्हा त्यांना जाणवले की ते लहानपणापासूनच या गोष्टी स्वतःमध्ये भरवत आहेत। नकारात्मक विचारांमुळे लेखकाला असे वाटले की त्यांच्या बालपणातील अडचणींमुळे त्याने काहीही केले तरी त्यांचे जीवन नेहमीच कठीण राहील, पण हा फक्त एक पूर्वग्रह होता। तुमच्या स्वतःच्या विश्वासाकडे पाहताना स्वतःला विचारा की सकारात्मक आहेत की नकारात्मक, ते तुमचे जीवन सुधारतील की तुम्हाला मागे ठेवतील। नकारात्मक विचारांवर मात करण्यासाठी अशा लोकांकडे पहा ज्यांची सुरुवात कठीण होती पण त्यांनी काहीतरी साध्य केले। सकारात्मक विचार आणि विश्वास महत्त्वाचे आहेत, परंतु तुम्ही त्यांच्यावर कृती केल्याशिवाय तुमचे वास्तव बदलणार नाही। बरेच लोक यशस्वी होऊ इच्छितात, परंतु त्यांच्यासाठी काहीतरी साध्य करणे कठीण आहे। सकारात्मक कृती म्हणजे कठोर परिश्रम आणि समर्पण। याचा अर्थ असा आहे की ज्या दिवशी तुम्हाला आरामात बसायचे असते त्या दिवशीही कठोर परिश्रम करणे। बरेच लोक त्यांच्या ध्येयासाठी काम करण्यात अपयशी ठरतात आणि नंतर आश्चर्यचकित होतात की त्यांची सकारात्मकता त्यांना का बक्षीस देत नाही। ते स्वतःला सांगतात की त्यांची स्वप्ने साध्य करणे खूप कठीण आहे, त्यांच्याकडे वेळ, पैसा किंवा अनुभव नाही। एकदा त्यांच्याकडे या गोष्टी आल्या की त्यावर काम करण्यास सुरुवात करतील। मुद्दा असा आहे की तुम्हाला फक्त तुमच्या देहाला प्राधान्य द्यायचे आहे आणि ते साध्य करण्यासाठी तुमच्या आरामाचा त्याग करण्यास तयार राहायचे आहे। जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही फक्त तयार होईपर्यंत वाट पाहाल तर वाट खूप लांब असू शकते। लक्षात ठेवा, वेळ कधीच परिपूर्ण नसते, परिपूर्ण वेळ सहसा कधीच येत नाही आणि जर तुम्ही त्याची वाट पाहत राहिलात तर तुमचा मौल्यवान वेळ वाया जाऊ शकतो आणि नंतर पश्चाताप करावा लागू शकतो। ब्रिटिश उद्योगपती रिचर्ड ब्रॅन्सनची कहाणी विचारात घ्या, ज्यांनी वयाच्या 16व्या वर्षी एका मासिकापासून सुरुवात करून उद्योजकतेच्या जगात प्रवेश केला।
अनेक लोकांनी त्यांना सांगितले की त्यांच्याकडे मासिक व्यवसाय करण्यासाठी पुरेसे कौशल्य नाही, परंतु ब्रॅन्सनने हा व्यवसाय सोडला नाही आणि तेव्हापासून त्यांनी 400 वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय केले आहेत. या पुस्तकातील 5वा भाग, फरक. यशस्वी होणारे आणि यशस्वी न होणारे यांच्यात फरक एकच असतो, तो म्हणजे यशस्वी लोक त्यांच्या ध्येयासाठी प्रयत्न करत राहतात, जरी त्यांना ते साध्य करण्यासाठी संघर्ष करावा लागत असला तरी. यालाच धैर्य म्हणतात. तुम्हाला प्रेरणा वाटत असो वा नसो, तुम्ही तुमचे हात वर करून पुढे जात राहता. जसजसा वेळ जातो तसतसे ते सातत्यपूर्ण प्रयत्न सकारात्मक परिणाम देतात. कदाचित तुम्हाला तुमच्या ध्येयाकडे पाऊल उचलायचे असेल, परंतु तुम्हाला नेहमीच ते करण्याची प्रेरणा मिळत नाही. यावर मात करण्याचा एक उत्तम मार्ग म्हणजे तुमचे मोठे ध्येय अनेक लहान कामांमध्ये विभागणे. प्रेरणेमध्ये समाविष्ट असलेले मुख्य रसायन म्हणजे डोपामाइन. प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही काही साध्य करता तेव्हा तुम्हाला डोपामाइनचा फटका बसतो, जो तुम्हाला पुढे जाण्यासाठी प्रेरणा देतो. तुमच्या मोठ्या महत्त्वाकांक्षांचे लहान तुकड्यांमध्ये विभाजन करा. प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही ती लहान ध्येय गाठता तेव्हा तुम्हाला डोपामाइनचा फटका बसतो आणि तुम्ही काम करत राहण्यासाठी प्रेरित राहता. तुम्ही काय होते ते नियंत्रित करू शकत नाही, परंतु तुम्ही तुमच्या प्रतिक्रियेवर नियंत्रण ठेवू शकता. रिचर्ड ब्रॅन्सन प्रमाणे तुम्ही तुमच्या कृतीवर नियंत्रण ठेवू शकता आणि तुमच्या ध्येयाकडे सकारात्मक पावले उचलू शकता, परंतु तुम्ही तुमच्या सभोवतालच्या जगावर कधीही पूर्णपणे नियंत्रण ठेवू शकत नाही. दुर्दैवाने याचा अर्थ असा आहे की कधीकधी आपल्या आयुष्यात वाईट अनुभव येतील, पण जेव्हा तुम्ही सर्वोत्तम गोष्टी घडवता तेव्हा तुम्ही बळी पडण्यास नकार देऊन स्वतःवर प्रेम करू शकता. स्वतःला बळी म्हणून पाहू नका, तर स्वतःवर प्रेम करा. चांगल्या आणि वाईट गोष्टी प्रत्येकासोबत घडतात, पण जर तुम्ही बळीच्या मानसिकतेत अडकलात तर तुमचे अवचेतन मन तुम्हाला त्याकडे परत नेईल आणि तिथून सावरणे खूप कठीण होईल. असे नाही की तुम्हाला दुःखी वाटू नये, परंतु परिस्थिती कशी पाहायची याचा पर्याय तुमच्याकडे आहे. आणि जसे आपण पाहिले आहे, तुम्ही जे काही करायचे ते तुमच्या कंपनावर परिणाम करते आणि परिणामी तुमच्या वास्तवावर परिणाम करेल. जर तुम्ही स्वतःला बळी म्हणून पाहण्याचे निवडले तर तुम्ही नेहमीच कमी कंपन कराल. दुसऱ्या शब्दात, जीवन तुम्हाला बळी म्हणून ठेवेल. दुसरीकडे जर तुम्ही तुमचे वाईट अनुभव वैयक्तिक विकासाच्या संधी म्हणून पाहिले तर तुम्ही उच्च वारंवारतेने कंपन कराल आणि उच्च वारंवारता ऊर्जा आकर्षित कराल. येणाऱ्या चांगल्या गोष्टींसाठी तुम्ही उत्साहित व्हाल. वाईट गोष्टी अनेकदा दुखावतात, परंतु त्या अनेकदा तुम्हाला मजबूत बनवतात. लक्षात ठेवा, जे काही तुम्हाला मारत नाही ते तुम्हाला मजबूत बनवते. स्वतःला सांगा, जरी काही वाईट घडले तरी ते मला काय शिकवते ते पाहायचे आहे. जर काही समस्या उद्भवल्या तर त्या तुमच्या आयुष्यात का आल्या हे विचारू नका. त्याऐवजी त्याचे स्वागत करा आणि त्यांच्याकडून तुम्ही काय शिकू शकता ते पहा. त्या तुमच्या डायरीत लिहा आणि वेळ मिळेल तेव्हा त्या वाचा. जर तुम्ही चुका पुन्हा केल्या नाहीत तर यामुळे तुमची कार्यक्षमता खूप वाढेल आणि गोष्टी चांगल्या असोत किंवा वाईट, त्या तुम्हाला फक्त चांगले बनवतात. फक्त एकच अट आहे की तुम्ही त्या सकारात्मकतेने घ्या आणि सर्वत्र त्यांच्याकडून काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करा. याबरोबरच लेखक वेक्स किंग लिखित गुड वाइब्स गुड लाईफ या पुस्तकाचे सारांशरूपी अभिवाचन समाप्त झाले आहे. मला आशा आहे की तुम्ही या पुस्तकातून काहीतरी चांगले शिकला असाल आणि चांगल्या भावनांनी विचार करण्यासाठी, तुमचे जीवन सकारात्मक बनवण्यासाठी कृती कराल. हे पुस्तक तुम्हाला आवडले असेल तर या पुस्तकाची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही ते पुस्तक खरेदी करू शकता. भेटूया मग एका नवीन पुस्तकासह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.